ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठमोठ्या शेतमाल वाहतूक ट्रक उभे असतात, त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे माल नेण्यास थोडासा उशीर झाल्याने व्यापाऱ्यांनी माल घेतला नाही। त्यामुळे अकोले येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं सोमवारी 26 मे रोजी सकाळी सर्व टोमॅटो रस्त्यावरती फेकून दिले। या आंदोलनामध्ये अशोक गायकवाड तसेच शरद मंडलिक, प्रकाश फडताळे, बालाजी वागचौरे, राजेंद्र शिंदे यांसह शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी सचिव सतीश गुंजाळ यांना संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही। या प्रसंगी संतप्त शेतकरी अशोक गायकवाड यांनी म्हटले की आज मी 500 ते 600 जाळ्या भरून टोमॅटो या मार्केट यार्डमध्ये लिलावासाठी आणले आहेत, परंतु या ठिकाणी आडव्या तिडव्या गाड्या लावल्या आहेत। तेव्हा आम्ही व्यापाऱ्यांकडे माल घेऊन गेलो तेव्हा ते म्हणाले की लिलावाची वेळ संपली, आता आम्ही हा माल घेऊ शकत नाही। आज 400 रुपये जाळी माल आम्हाला असाच रस्त्यावरती फेकून द्यावा लागतोय। कमिटीवाल्यांची मोगलाई माजली आहे, त्यांना फक्त पावत्या फाडायचं माहिती आहे, असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे। मी आज या संगमेर मार्केटला साधारणतः 500 ते 600 जाळी घेऊन आलेलो आहे। कालपर्यंत या मार्केटला 400 रुपयाचे बाजार होते। आज सकाळी या मार्केट कमिटीच्या गलथन कारभारामुळे यांनी गाड्या आडव्या तिडव्या लावून ट्रॅफिक जाम केली आणि त्यांनी सांगितण्यात आलं का या मार्केटला बाजार डाऊन झाले, सगळं झालं। ज्यावेळेस आम्ही गाड्या नेल्या त्यावेळेस ते अक्षरशः सांगायला लागले गाड्या लेट झाल्या, गाड्या जायला सांगायला लागले की आम्हाला माल चालणार नाही। त्या मार्केट कमिटीने जबाबदारी घेतली पाहिजे शेतकऱ्याचा माल विकण्याची। गाड्या कशा लागल्या पाहिजे, काय लागल्या पाहिजे। आज 400 रुपये जाळीचा माल, आज आम्हाला असा माती मोल पद्धती वाचायची वेळ येऊ राहिलेली आहे। फक्त का ज्यूस मध्ये फक्त शिस्त नाही। त्या गुंजळ साहेबांना मी स्वतः नाव सांगून 4 वेळा फोन केला, आज सकाळपासून येऊ नाही राहिले। ही कोणची पद्धत? म्हणजे यांची मोगलाई मारली काय कमिटीवाल्यांची? यांना फक्त पावत्या पाहिजे नाही का? शेतकऱ्याचं वाटलं होऊ राहिलं। गाड्या अशा आडव्या लावल्या, फक्त एकमेव कारण फक्त म्हणजे एकमेव कारण म्हणजे फक्त मार्केट कमिटीचा गळताळपणा। माझे नाव अशोक गायकवाड, मी अकोल्यातून माल आणलेला आहे। साधारणतः रोज 700 ते 800 जाळी आणत असतो या मार्केटला। अक्षरशः रोज हीच परिस्थिती आहे। व्यापारी सगळ्याच व्यापाऱ्यांना मी गाड्या टाकीत माल देत असतो, कोणाला 100, कोणाला 200, सगळ्यांना। पण साधारण आता माल त्यांचं पोट भरल्यानंतर ते आता लेट गाड्या गेल्यानंतर ते म्हणायला लागले आम्हाला काय माल चालणार नाही का? तर फक्त गाड्या लेट गेल्यामुळं, त्यांच्या ह्या मार्केट कमिटीच्या गलथन कारभारामुळं। सकाळी मार्केटचा टायमिंग राहतो 7 ते 8, 8:30 वाजेपर्यंत आणि आमच्या गाड्या ऑलरेडी 7:30 इथे मार्केटला आलेल्या आहे। गाड्या नाही तसा मार्केटचा पहिल्यापासून नेहमी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत। मी राजेंद्र बापूसाहेब शिंदे, राईमपूर मधून। माझाही पण 700-800 कॅरेट माल असतो, म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा मिळून माझे जे आहे क्लायंट त्यांचा। आता तुमचा प्रश्न विचार काय झालं? आपण माल आणलाय तर बसलं का आपण? सकाळी आम्ही 6 वाजता मार्केटला येत असतो। ही गाडी रात्री लागलेली इथं, या गाडी दाखवा तुम्ही, ही गाडी इथं लागलेली। कालचं मार्केट 425 ते 450 होतं। आज मार्केट म्हणजे 200 रुपयानं मला चांगला माल द्यायची बारी आली। 150 ते 100, 200 रुपये। आज मग आम्हाला ते पटलं नाही, आम्ही ते आणून ओतला। हा माल वाटल्यानंतर शेजारचा दुकानदार आम्हाला त्रास द्यायला लागला। तो म्हणतो मी 20 फूट गाळ्यापासून जागा मोजून घेतलेली मार्केट कमिटी, माझ्या दारात ओतायचं नाही। मग शेतकऱ्यांना भांडायला जायचं कुठं? आणि कोणत्याशी मार्केट कमिटीला सकाळपासून त्यात कोण होते? सचिव गुंजाळ। त्यांना सकाळपासून भरपूर फोन केले आम्ही, ते काही आले नाही।
त्यांचा कोणतं वॉचमॅन आहे तो येतो, तो मिलिटरी रित्या नाही, तो म्हणतो मी मिलिटरीतला फौजी आहे. मग तू तिकडे जायचं देशाचं रक्षण करायला, तू शेतकऱ्याला दम द्यायला आला का इथं? आणि मग त्यांचं काम नाही का इथं यायचं? गुंजाळ साहेबांचं इथं काम नाही का इथं यायचं? मनमानी कारभार येऊ, गाडी आडव्या तिडव्या इथं जाया, ये समोर घ्या, हे जाया. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.